होतं, ते होतं आपलं इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो आता नेक्स्ट चॅप्टर आपण बघणार आहोत, जे की आहे फाउंडेशन ऑफ एआय टेक्नॉलॉजीज. ओके, म्हणजे काय की एआयला चालवण्यासाठी कोणते कोणते फाउंडेशन्स आपण वापरतो. जसं की फाउंडेशन म्हणलं की मशीन लर्निंग म्हणा, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणा, कम्प्युटर विजन म्हणा, रोबोटिक्स म्हणा, डीप लर्निंग म्हणा, हे काय आहेत, एआयचे फाउंडेशन्स आहेत. हे शिकलो 5 पॉइंट्स तर आपल्याला एआय आपलं बिल्ड होतं किंवा आपण मॉडेल्सला ट्रेन करतो. ओके, सो एक झाल्यावर एक बघू आपण. सो आपलं फर्स्ट जे आहे ते आहे आपलं मशीन लर्निंगचं. आपल्याला कन्सेप्ट आणि अल्गोरिदम्स बघायचे आहेत. सो चल चल आपण बघू की मशीन लर्निंग काय आहे, त्याचे कन्सेप्ट्स काय आहेत आणि त्याचे अल्गोरिदम्स आम्ही एआय मध्ये बिल्ड करायला कसं वापरतो. ओके, तर चला. ओके, तर पहिला आपण बघू कन्सेप्ट ऑफ मशीन लर्निंग. ओके, म्हणजे काय की बाबा मशीन लर्निंग काय आहे हे आपण पहिल्यांदा बघून घेऊत. आपल्या आन्सरमध्ये विचारले की बाबा कन्सेप्ट आणि अल्गोरिदम्स बद्दल माहिती द्या किंवा एक्सप्लेन करा. पहिला आपल्याला मशीन लर्निंग काय आहे याचं आपल्याला डेफिनेशन लिहावं लागेल. डेफिनेशनमध्ये काय लिहायचं? मशीन लर्निंग इज अ ब्रांच ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स that enables computers to learn from data and improve automatically without being explicitly programmed. म्हणजे काय की मशीन लर्निंग हे कशाचं ब्रांच आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ब्रांच आहे. ते काय एनेबल करतं? ते कम्प्युटर्सला डेटामधून लर्न कर. ओके, म्हणजे काय, मशीन लर्निंग हे ब्रांच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. ते कम्प्युटर्सला प्रभावी पाडतं की तू डेटामधून लर्न कर अँड इम्प्रूव्ह कर स्वतःला. प्रोग्रामिंग न करता तू इम्प्रूव्ह कर. म्हणजे काय, की आपण ChatGPTला आता डेटा देतो. ते काय करतंय ChatGPT? ते आपल्या प्रिव्हियस हिस्ट्रीवरून आपल्याला आउटपुट्स देतं. म्हणजे काय, ते स्वतः लर्न करतोय. प्रोग्रामिंग न करता ते स्वतः लर्न करून आपल्याला उत्तर देतोय. म्हणजेच काय, की हे मशीन लर्निंग असं अनेबल करतं कम्प्युटर्सला, की तू स्वतः लर्न कर आणि आम्हाला आउटपुट दे विथआऊट बीइंग एक्सप्लिसिटली प्रोग्राम. म्हणजे प्रोग्रामिंग न करता. ओके. प्रत्येक वेळी प्रोग्रामिंग करणं पॉसिबल नाहीये. सो मशीन लर्निंग मॉडेल्सला ट्रेन करतं, की ऑटोमॅटिकली ॲन्सर जनरेट करायला. सो हे आहे आपलं कन्सेप्ट ऑफ मशीन लर्निंग. ओके. त्याच्यामध्ये आता आपण सिंपल अंडरस्टँडिंग बघूत. ओके. फॉर एक्झाम्पल, इन्स्टेड ऑफ रायटिंग रूल्स, वी गिव्ह डेटा. कॉम्प्युटर फाइंड पॅटर्न्स अँड गिव्ह प्रेडिक्शन्स. म्हणजे काय, रूल्स लिहिण्यापेक्षा आपण काय करतो, डायरेक्टली आपण खूप सारं वास्ट डेटा आपण कॉम्प्युटरला देतो. कॉम्प्युटर काय करताय? पॅटर्न फाइंड आउट करताय, की बाबा हे नंबर्स आहेत, की हे अल्फाबेट्स आहेत. असं नंबर रिलेशन फाइंड करतं किंवा पॅटर्न फाइंड करतं. मग काय करतं, की प्रेडिक्शन देतं, की हे अल्फाबेट्स आहेत, नंबर्स नाहीत. सो अशा प्रकारे हे डेटामधनं आपल्याला प्रेडिक्शन किंवा आउटपुट देतं विदाऊट रायटिंग दी रूल्स. नेक्स्ट आहे आपलं एक्झाम्पल. आपण मशीन लर्निंगचं एखादं एक्झाम्पल बघू आता. इफ वी गिव्ह पास्ट एक्झाम मार्क्स ऑफ स्टुडंट्स, ओके, एम-एल कॅन प्रेडिक्ट वेदर अ स्टुडंट मे पास और फेल. ओके, आता काय की बाबा आपण एक्झाम झालेत, एक स्टुडंट आहे आणि त्याचे एक्झाम झालेत पास्टमध्ये. ओके, त्या पास्टच्या मार्क्सवरती आता समज, आता तू युनिट टेस्ट द्यायला गेलीस. ओके, फॉर एक्झाम्पल, युनिट 1 मध्ये तुला 20 आउट ऑफ किती पडले? 18 पडले. युनिट 2 मध्ये तुला 20 आउट ऑफ 15 पडले, जे पासिंगचा क्रायटेरिया आहे. तर आता तर युनिव्हर्सिटी एक्झाम द्यायला तू जाताना, जर तू पासच्या कॅटेगरीमध्ये आहेस, तर तुझं प्रेडिक्ट काय करणार, की तू पास होणार आहे युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये. हे ह्याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे काय, की ते प्रेडिक्शन लावलं, अंदाज लावलं. प्रेडिक्शन म्हणजे काय, की अंदाज. अंदाज लावलं, की तुझे पासचे मार्क्स चांगले आहेत. मग तू युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये पास होईल. ओके. म्हणजे काय, आपण डेटा दिलो ना, पास्टचा डेटा दिलो. मग त्या पास्टच्या डेटावरनं ते आपल्याला काय केलं, प्रेडिक्शन लावलं, की तो एक्झाममध्ये पास होईल. हे आहे आपलं एम-एलचं अल्गोरिदमचं एक्झाम्पल. ओके. कन्सेप्टचं एक्झाम्पल आहे हे. ओके, आता आपण थोडे इम्पोर्टंट कन्सेप्ट्स बघू, जे आपल्याला विचारलेत आपल्या सिलेबसमध्ये, की तुम्हाला मशीन लर्निंगचे कन्सेप्ट्स आणि अल्गोरिदम सांगायचे आहेत. पहिला आपण काय करणार, कन्सेप्ट्स सांगणार. ओके, आता सध्याला आपण काय केलं, एम-एलचं डेफिनेशन बघितलो, त्याचं मीनिंग बघितलो आणि एक्झाम्पल बघितलो. आता आपल्याला कन्सेप्ट लर्न करायचे आहेत.
मशीन लर्निंगचे. ओके. त्याच्यामध्ये काय येणार कन्सेप्टमध्ये, पहिला कन्सेप्ट आहे आपलं मशीन लर्निंगचं डेटा. रॉ इन्फॉर्मेशन युज्ड फॉर लर्निंग. ओके. म्हणजे काय, आता नोट्स काढताना काय करायचं, हे पॉइंट्स लक्षात ठेवायचं. डेटा, फीचर्स, मॉडेल, ट्रेनिंग आणि प्रेडिक्शन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण डेटा लक्षात ठेवलो की आपल्याला डेटाबद्दल हे पॉइंट्स लिहिता येईल. फीचर्स लक्षात ठेवलं की फीचर्सबद्दल आपल्याला पॉइंट्स, सो नोट्स काढताना हे पॉइंट्स पहिला हायलाइट करायचं आणि त्याच्या पुढं हे थोडं-थोडं त्याचं मीनिंग द्यायचं जेव्हा आपण रिव्हिजन करतो. सो आपण बघू, फर्स्ट कन्सेप्ट जे आहे ते डेटा आहे. डेटा म्हणजे काय? जे रॉ इन्फॉर्मेशन आपण कॉम्प्युटरला देतो लर्न करण्यासाठी. ओके. रॉ इन्फॉर्मेशन युज्ड फॉर लर्निंग. ओके. आता समज तू कच्चं कागद घेतलीस. कच्च्या कागदवरती तू रॉ इन्फॉर्मेशन किंवा नोट्स, पॉइंट्स बनवलीस. ते तुला लर्निंगसाठी किंवा लास्ट रिव्हिजनसाठी यूज होईल ना. त्यालाच काय म्हणतात, की आपला डेटा आहे. ओके. रॉ इन्फॉर्मेशन यूज फॉर लर्निंग. एक्झाम्पल काय आहेत आपलं, मार्क्स, इमेजेस, कस्टमर डिटेल्स. हे आपलं रॉ इन्फॉर्मेशन आहे, जे आपल्या एम एल किंवा एआयला लर्न करण्यासाठी यूज करतं. ओके. मार्क्सनी, इमेजेसनी ते फ्युचर प्रिडिक्ट करतं त्या डेटाने. ओके. सो हे आहे आपलं पहिलं कन्सेप्ट. नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे आपलं, फीचर्स. इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेटा. ओके. फीचर्स काय म्हणजे काय बाबा, की आपलं डेटाचं काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा इम्पॉर्टंट काही असे पॉइंट्स आहेत, जे आपल्याला ट्रेन करायला मॉडेल्सला खूप हेल्प करेल. ओके. सो हे आहेत आपले इम्पॉर्टंट कॅरेक्टर. फीचर्स म्हणजे काय? काही इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी डेटा. ओके. फॉर एक्झाम्पल, फॉर हाऊस प्राइस, साईज, लोकेशन, नंबर ऑफ रूम्स. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला एक हाऊस घ्यायचा आहे किंवा घर घ्यायचं आहे. त्या हाऊसचं प्राइस आपण कशावरनं डिसाईड करणार? त्या हाऊसचं जे आता प्लॉट आहे हे, ह्या प्लॉटचं आपण किंमत कसं कॅल्क्युलेट करणार, की बाबा ह्याचं साईज काय आहे, ह्याचं लेंथ आणि विड्थ, त्याच्यानंतरनं ते कुठल्या लोकेशनमध्ये पडतं. जर व्ही-आय-पी लोकेशन पडलं तर त्याचं हाय रेंट होईल. जर पुअर लोकेशनमध्ये पडलं तर त्याचं लोअर रेंट होईल. आणि नंबर ऑफ रूम्स, त्याच्यामध्ये रूम्स किती बांधलेले आहेत. जर रूम्स बांधलं तर त्याचं वेगळं प्राईस असणार, आणि जर रूम्स नाही बांधले, फक्त प्लॉट असेल तर त्याचं वेगळं किंमत. सो हे आपले इम्पॉर्टंट कॅरेक्टर्स आहेत डेटाचे फीचर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि मॉडेलला ट्रेन करण्यासाठी. ओके. हे होतं आपलं फीचर्सचं एक्झाम्पल. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे. थर्ड जे कन्सेप्ट आहे आपलं मशीन लर्निंगचं, ते आहे मॉडेल. मॅथमॅटिकल सिस्टीम दॅट लर्न्स पॅटर्न्स फ्रॉम डेटा. ओके. मॉडेल म्हणजे काय? एखादं आपलं, आता समजा घर आहे, हे आपलं मॉडेल आहे. ओके. हे एक मॅथेमॅटिकल सिस्टीम आहे दॅट लर्न्स फ्रॉम डेटा. म्हणजे म्हणायचं गेलं तर हे एक मॅथेमॅटिकल सिस्टीम आहे किंवा एक सिस्टीम आहे, जे डेटा कसं यूज करतं, फ्रॉम लर्निंग द पॅटर्न्स. ओके. फॉर एक्झाम्पल, आता समजा, आता आपलं मॉडेल आहे एखादं. ओके. हे मॉडेल आहे. त्या मॉडेलचं पॅटर्न्स आपण लर्न करतोय, की बाबा ह्या जागी आपण वॉशरूम बनवणार, ह्या जागी आपण बेडरूम बनवणार, ह्यासाठी आपण किचन बनवणार. हे काय आहे आपलं लर्न पॅटर्न. पॅटर्न आपण लर्न करतोय, की बाबा इथं असं बनवलं तर हे असं बनेल. जर इथं हे पायऱ्या घेतलो मध्येच, तर हे चांगलं नाही बनणार. सो हे पॅटर्न्स बघून, हे जाग्याच्या नुसार पॅटर्न्स बघून डेटामधून ते लर्न पॅटर्न करतं आणि आपल्याला एक मॉडेल तयार करायला आपल्याला हेल्प करतं मशीन लर्निंग. सो हे एक मॅथेमॅटिकल सिस्टीम आहे. थर्ड पॉइंट. आता फोर्थ पॉइंट आपण बघूत, की बाबा ट्रेनिंग. ट्रेनिंग अ प्रोसेस ऑफ टीचिंग द मॉडेल युजिंग डेटा. ओके. ट्रेनिंग, आता एक इंजिनिअरला एक घर बांधायचं आहे, तर त्यांना ट्रेनिंग केल्यावरच समजेल ना, की ह्या जागेमध्ये आपण कुठं काय बसवू शकतो, काय नाही. एका इंजिनिअरचा वेनं आपण ह्याला बघू शकतो. ओके. खूप सारे घर इंजिनिअर बांधलं असतं. त्याच्यामधनं आपल्याला आता नवीन घर बांधायचं असेल, तर ह्या प्रिव्हियस जे लर्न केलं असतं इंजिनिअर, त्याचं वापरून ते नवीन घर बनायचा प्रयत्न करतं. सो ते मॉडेलला टीच करायचं काम करतं युजिंग डेटा. हे डेटा आहे, त्या डेटामधनं मॉडेलला टीच करतं, की बाबा तुझ्या ट्रेनिंगमधून एक व्यवस्थित एक बिल्डिंग बांध किंवा एक मॉडेल तयार कर. हे आपलं काय आहे, ट्रेनिंग यूज होतं. नंतर ना प्रेडिक्शन. प्रेडिक्शन म्हणजे काय, की अंदाज लावणे. युजिंग ट्रेन मॉडेल टू गिव्ह आउटपुट ऑफ द न्यू डेटा. प्रेडिक्शन म्हणजे काय? आत्ता सांगितलं, की बाबा ते अंदाज लावतं. ह्या खोलीवरून लर्न करून
मॉडेलला ट्रेन करून इथं हे बसू शकतं, इथं हे बसू शकतं, किचन, हॉल. सो हे न्यू डेटा बनवायला आपल्याला हेल्प करतं, जे की आहे प्रेडिक्शन. सो आपल्याला हे कन्सेप्ट्स लक्षात ठेवायचं आहे. डेटा, फीचर्स, मॉडेल, ट्रेनिंग आणि प्रेडिक्शन. ओके. सो नेक्स्ट आहे आपलं, आता ह्याच्या कन्सेप्टचं अजून एक एक्झाम्पल आहे. आपण इंजिनिअरच्या वेनं समजून घेऊ. एखादं इंजिनिअर जर घर बांधत असेल, तर पहिला काय करणार? डेटा कलेक्ट करणार. ओके. कुठली माती लागणारी आहे, किती सिमेंट लागणार आहे, किती फूटमध्ये काय बनणार आहे, हे सगळं डेटा ते कलेक्ट करणार इंजिनिअर. मग नंतर ना फीचर करणार, म्हणजे की बाबा आपण इथं हे रूम बनवू शकतो, इथे हे बनवून फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक्स ते बघणार, की बाबा कुठल्या कुठल्या जागी काय बसवलं तर कुठलं चांगलं होईल, कुठल्या वेनं चांगलं एस्थेटिक बनेल हाऊस, ते बघणार. मॉडेल, मॉडेल म्हणजे काय? ते ते जाग्याचं निरीक्षण केल्यानंतर त्याचं काय करणार, एका मॅपवरती त्यांनी मॉडेल बनवणार. म्हणजे हे असं आहे, ग्राउंड फ्लोअरला आपण असं करणार, फर्स्ट फ्लोअरला आपण असं बनवणार. हे एक चार्टवरती मॉडेल तयार करणार. नंतर ना आपलं ट्रेनिंग यूज करून, ट्रेनिंग म्हणजे प्रिव्हियसचं हिस्ट्री जे ट्रेन त्यांनी केलेले असते तेवढ्या इंजिनिअरिंगच्या 4 वर्षामध्ये, ते ट्रेनिंग त्यांनी ह्या बिल्डिंग मॉडेलमध्ये त्यांनी यूज करणार बनवण्यासाठी. आणि नंतर ना प्रेडिक्शन करणार, की हे सगळं झाल्यावरती आपलं घर असं दिसणार आहे. ओके. ट्रेंड मॉडेल, युजिंग ट्रेंड मॉडेल टू गिव्ह आउटपुट फॉर द न्यू डेटा. म्हणजे त्या सगळ्या ट्रेनिंगमधून त्यांनी त्या मॉडेलला प्रेडिक्ट करणार, की हे बांधल्यावरती असं आपलं घर दिसणार आहे. सो हे आहेत आपले कन्सेप्ट्स ऑफ मशीन लर्निंग विथ एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितले. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत, विचारलेत काय त्यांनी कन्सेप्ट आणि कन्सेप्ट आपण बघितलो, 5 कन्सेप्ट. आता आपल्याला अल्गोरिदम बघायचं आहे. ओके. फर्स्ट अल्गोरिदम जे आहे ते आहे आपलं लिनियर रिग्रेशन. ओके. यूज टू प्रेडिक्ट द न्यूमरिकल व्हॅल्यूज. लिनियर रिग्रेशन म्हणजे काय, की बाबा आपल्याला नंबर्स, न्यूमरिकल व्हॅल्यूज म्हणजे काय, 1 2 3 4, हे न्यूमरिकल व्हॅल्यूज आपल्याला प्रेडिक्ट करायला लिनियर रिग्रेशन हेल्प करत आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघ, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. हे अल्गोरिदम आहे लिनियर रिग्रेशन. लिनियर रिग्रेशनमध्ये आपल्याला काय प्रेडिक्ट करायचं आहे? न्यूमरिकल व्हॅल्यूज, नंबर्स प्रेडिक्ट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, प्रेडिक्टिंग हाऊस प्राइस बेस्ड ऑन साईज. ओके. हे एक न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. म्हणजे काय, की आपल्याला पैशामध्ये आपण बघता येतं न्यूमरिकल व्हॅल्यूला. ओके. आता हाऊस आहे, त्या हाऊसचा आपल्याला प्राइस, किंवा प्राइस म्हणजे काय, की आपण नंबर डिसाईड करतोय त्या हाऊसच्या प्लॉटचा. मग बेस्ड ऑन साईज आपण त्या प्राइस डिसाईड करतोय. सो हे लिनियर रिग्रेशन मध्ये पडणार. म्हणजे काय, इफ साईज इन्क्रीजेस प्राइस इन्क्रीजेस, स्ट्रेट लाईन रिलेशनशिप. ओके. जर हे छोटं आहे, छोटं म्हणजे काय, की बाबा प्राइस आपलं कमी पडेल. जर तेच आपलं प्लॉट मोठं असेल तर काय होणार, आपलं नंबर वाढणार, म्हणजे प्राइस आपलं वाढणार. सो ते प्रेडिक्ट करताय, साईजवरनं प्रेडिक्ट करताय, की न्यूमरिकल व्हॅल्यूज प्रेडिक्ट करताय. ओके. की आपलं भाडा काय होईल, काय नाही होईल. सो हे कशामध्ये पडतं, लिनियर रिग्रेशन, जे आपलं फर्स्ट अल्गोरिदम आहे मशीन लर्निंगचं. ओके. पहिली गोष्ट तर अल्गोरिदम म्हणजे काय, की बाबा सेट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतं, जे स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करतो टू सॉल्व्ह अ प्रॉब्लेम, किंवा टू कम्प्लीट एनी टास्क. त्याला म्हणतात अल्गोरिदम्स. त्या अल्गोरिदम्समध्ये काय पडतंय, आपलं लिनियर रिग्रेशन. ओके. लिनियर रिग्रेशन म्हणजे आपल्याला प्रेडिक्ट करायचे आहेत न्यूमरिकल व्हॅल्यूज. नेक्स्ट आहे आपलं लॉजिस्टिक रिग्रेशन. ओके. फर्स्ट काय येणार, लिनियर रिग्रेशन. सेकंड काय येणार, लॉजिस्टिक रिग्रेशन. ओके. लॉजिस्टिक रिग्रेशन म्हणजे काय, युज्ड फॉर येस नो क्लासिफिकेशन, की बाबा आपल्याला स्पॅम आहे की नॉट स्पॅम आहे. एक्झाम्पलमध्ये इथे दिलेत बघा. आपल्याला येस नो क्लासिफाय करायचं आहे, की एखादं ईमेल पडलं, त्याच्यामध्ये आपण क्लासिफाय कसं करणार, आपण ह्युमन्स म्हणून क्लासिफाय करणार, की तिथं असं हुर्रे यू कॉंग्रॅच्युलेशन्स यू वन अ लॉटरी, असे वाले आपल्या ह्युमन्सला पण कळतंय ना, की हे फेक आहे किंवा स्पॅम आहे मेसेज. तसं अल्गोरिदम्सला पण हे लॉजिस्टिक रिग्रेशनमुळं कळतंय, की बाबा हे मेसेज स्पॅममध्ये पडतं की नॉट स्पॅममध्ये पडतं. सो एक्झाम्पल काय येणार, ईमेल इज स्पॅम और नॉट स्पॅम, आउटपुट इज ओनली 0 और 1. मशीन्सला काय, की बाबा मशीन्सचं लँग्वेज काय काय आहे, 0 आणि 1. ते 0 म्हणजे काय, की बाबा येस, आणि 1 म्हणजे काय, की बाबा नो. आपण ह्युमन्स येस नो मध्ये आपल्याला समजतं, पण मशीन्सच्या येस नो म्हणजे काय, 0 आणि 1 मध्ये त्यांनी बघतात मशीन. सो लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये येस नो क्लासिफिकेशन पडतं. ओके. नंतरचं आपलं पॉइंट आहे, थर्ड अल्गोरिदम आपलं आहे डिसिजन ट्री. आता डिसिजन ट्री म्हणजे काय, वर्क्स लाईक अ फ्लो चार्ट विथ कंडिशन्स. डिसिजन ट्री म्हणजे काय, एक ट्री आहे समज. ओके.
आता झाडाचं एक्झाम्पल आपण घेऊ. ओके. एक झाडाचा एक्झाम्पल आपण घेऊ. आता ट्रीचं स्ट्रक्चर कसं असणार, की बाबा फर्स्ट आपल्याला रूट नोड्स असणार ट्रीमध्ये. फॉर एक्झाम्पल हे रूट्स आहेत समज, की हे झाडाची मूळ आहेत. मूळ आहेत. हे काय असणार आपलं रूट नोड. ओके. रूट नोड. त्याच्यानंतर ना आपल्याला काय येणार, की बाबा ब्रांचेस येणार. ओके. आणि लीफ नोड येणार. ब्रांच म्हणजे काय, की बाबा आपलं हे झाड आहे. हे पहिलं तरी आपलं रूट नोड झालं झाडाचं. त्याच्यानंतर नाही तर ब्रांचेस येणार. ब्रांचेस म्हणजे काय फाट्या. ओके. फाट्या येणार आणि नंतर ना त्याच्यावरती पाल येणार. म्हणजे पान. लीफ नोड्स. ओके. हे काय असणार आपलं ब्रांच नोड आणि हे आपलं लीफ नोड. ह्या प्रकारे आपल्याला समजून घ्यायचं आहे, की ॲक्चुअली आपलं डिसिजन ट्री वर्क कसं करतं. डिसिजन ट्री म्हणजे काय? हे एक मशीन लर्निंगचं अल्गोरिदम आहे. कशासाठी यूज करतं? की डिसिजन घेण्यासाठी यूज करतं. येस, नो क्वेश्चन्स. फॉर एक्झाम्पल आपण लॉजिस्टिक रिग्रेशनमध्ये क्लासिफिकेशनसाठी येस, नो वापरलो आणि डिसिजनसाठी काय वापरणार? येस, नो. आपल्याला डिसिजन घेण्यासाठी येस की नो आपल्याला वापरायचं आहे डिसिजन ट्रीमध्ये. जस्ट लाइक अ फ्लो चार्ट. इट लुक्स लाइक अ ट्री स्ट्रक्चर. डिसिजन ट्री आपलं एका झाडाच्या स्ट्रक्चर सारखे दिसतं. त्याच्यामध्ये रूट नोड असतात, ब्रांच नोड असतं आणि लीफ नोड असतं. ओके. लीफ रूट नोड म्हणजे काय आपलं क्वेश्चन आहे. ब्रांच काय असणार आपले त्याचे आन्सर असणार आणि लीफ नोड आपलं फायनल डिसिजन असणार की येस आहे की नो आहे आउटपुट. फॉर एक्झाम्पल आता बघूत आपण वर्क्स लाइक अ फ्लो चार्ट विथ कंडिशन. कंडिशन असणार त्याच्यामध्ये की येस किंवा नो. ओके. नेक्स्ट आपण बघू याच्यामध्ये काय काय आलं आपलं रूट नोड आलं. हे नोट डाऊन करून घे. रूट नोड फॉर काय फॉर फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन करणार आपण. ओके. हे लिहून घे. नंतर ना डिसिजन ट्री मध्ये सेकंड काय येणार ब्रांच नोड येणार. ब्रांच नोड म्हणजे काय ब्रांचेस. ओके. त्याच्यामध्ये काय येणार आन्सर्स येणार की बाबा येस किंवा नो. नंतर ना लीफ नोड काय करणार ते घेणार फायनल डिसिजन किंवा आउटपुट. फायनल डिसिजन घेणार लीफ नोड की बाबा यस यस तरी किंवा नो तरी. कळालं का हे फ्लोचार्ट. त्याच्यानंतर नाही लक्षात ठेवायचं आता आपण एक्झाम्पल बघू. इज इन्कम ग्रेटर दॅन 50,000. ओके. आता तुमच्या घराचे इन्कम 50,000 पेक्षा वर आहे का? जर 50,000 पेक्षा वर असेल तर आपलं फायनल डिसिजन काय येणार येस आपल्याला लोनला अप्रूव्ह करायचं आहे. नो जर नसेल किंवा कमी असेल इन्कम आपलं 50,000च्या खाली तर आपलं काय असणार फायनल डिसिजन डिसिजन ट्रीचं की नो आपल्याला रिजेक्ट करायचं आहे लोनला. सो हे आहे आपलं एक्झाम्पल. हे एक्झाम्पलनं तुम्हाला समजलं असेल, की आपलं डिसिजन ट्री हे अल्गोरिदम मशीन लर्निंगमध्ये वर्क कसं करतं. हे एक्झाम्पल इन्कमचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता आपण नेक्स्ट बघू. नेक्स्ट अल्गोरिदम के नियरेस्ट नेबर्स. की बाबा के नियरेस्ट नेबर म्हणजे काय क्लासिफाईज बेस्ड ऑन द नियरेस्ट डेटा पॉइंट. आता खूप सारे डेटा पॉइंट्स आहेत. ओके. पण आता काय करणार? ह्याच्यासोबत हे जोडायला गेलं तर खूप उशीर लागेल ना. हे खूप लांबचा डेटा पॉइंट आहे एकमेकांसोबत. जर ह्याच्यासोबतच जोडलं, तर हे नियरेस्ट आहे डेटा पॉइंट. सो ते कसं क्लासिफाय करतं, की नियरेस्ट नेबर आपल्या शेजारच्या डेटा पॉइंट सोबत ते कंपेअर करतं किंवा क्लासिफाय करतं. फॉर एक्झाम्पल, इफ 4 नियरेस्ट फ्रुट्स आर ॲपल अँड 1 इज मँगो, न्यू फ्रूट इज लाइकली ॲपल. ओके. फॉर एक्झाम्पल आता समजा ह्याचं खूप चांगलं एक्झाम्पल आहे केनियस त्यांनी दिलेलं. ओके. फॉर एक्झाम्पल आता हे एक बॉक्स आहे. हे एक बॉक्स आहे. ह्या बॉक्समध्ये ॲपल आहेत. 4 ॲपल आहेत आणि 1 मँगो आहे आणि अजून एक फ्रूट आहे कुठलं तरी. ओके. ह्याला आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे हे ॲपल आहे की मँगो आहे. ओके. हे ॲपल आहे की मँगो आहे प्रेडिक्ट करायचं आहे. मग ह्या बॉक्समध्ये आपल्याला 4 ॲपल दिसतायत आणि 1 मँगो दिसतंय. तर के नियरेस्ट नेबर ओके काय करणार की
आपल्या जवळचं बघणार, की बाबा सगळ्यात जास्त आपलं काउंट काय आहे? ॲपलचं आहे आणि एकच मँगोचं आहे. मग प्रेडिक्ट काय करणार मशीन लर्निंग अल्गोरिदम, की हे पण आपलं जे उरलेलं आहे एक, ते न्यूली ॲपल काय असणार, न्यूली फ्रूट काय असणार? ॲपल असणार. कारण आपलं हाय प्रेडिक्शन ॲपल आहे. सो ते ॲपल असणार. अशा प्रकारे ते के नियरेस्ट नेबर वर्क करतं आपल्या मशीन लर्निंगमध्ये. हे सिंपल पॉइंट आहे. सिम्पली आपल्याला लक्षात ठेवायचं आणि बुकमध्ये उतरून किंवा आन्सरमध्ये उतरून काढायचं आहे. नेक्स्ट आपलं अल्गोरिदम आहे के मीन्स क्लस्टरिंग. खूप चांगलं कन्सेप्ट आहे के मीन्स क्लस्टरिंग. इझी आहे. ग्रुप सिमिलर डेटा इंटू क्लस्टर्स. ओके. फॉर एक्झाम्पल आता आपण बघितलं की ॲपल आणि मँगोचा पण बघितलं. जर ॲपल असेल, हे ॲपल्स आहेत, सॉरी, हे ॲपल्स आहेत समजा. ओके. आणि त्याच्यामध्येच हे बॉल आहेत मध्येच. तर ते काय करणार? सिमिलर सिमिलर काय आहेत? सेपरेट करणार. ओके. हे एक सेट ऑफ डेटा आहे. या बॉक्समधनं आपल्याला ॲपल आणि बॉल आपल्याला सेपरेट करायचे आहेत. ह्याच्यामध्ये आपण ॲपलच्या बॉक्समध्ये आपण ॲपल घातलं आणि बॉल्सच्या बॉक्समध्ये आपण बॉल्स घातलं. म्हणजे काय, आपण सिमिलर डेटाला सेपरेट करतोय किंवा क्लस्टर्समध्ये. क्लस्टर म्हणजे काय, की बाबा आपल्याला सिमिलर जे आहेत ह्या डेटामध्ये, ते सिमिलर आपल्याला सेपरेट करायचं आहे किंवा ग्रुप करायचे आहेत आपल्याला. म्हणजेच काय, की आपलं के मीन्स क्लस्टरिंग. क्लस्टरिंगचं हेच मीनिंगच हे आहे, की आपल्याला सिमिलर डेटाला ग्रुपमध्ये आणायचं आहे, नंबर ऑफ डेटामधनं. ओके. एक्झाम्पल ग्रुपिंग कस्टमर्स इंटू हाय, मीडियम अँड लो स्पेंडर्स. आता कस्टमर्स आहेत. कस्टमरचं बाय करताना कधी पण कोणाचं हाय प्राईज असतं, कोणाचं मीडियम किंवा लो स्पेंडर्स. ओके. म्हणजे काय, पैसे देणाऱ्या स्पेंडर्सनुसार आपल्याला कस्टमर्सला ग्रुप करायचं आहे. हाय कस्टमर्समध्ये व्ही-आय-पी लोकं येणार, मीडियम लोक, लोमध्ये मिडल मिडल क्लास किंवा खूपच लो असे येणारे कस्टमर्सला आपण ग्रुप करतोय सिमिलर सिमिलर त्यांच्या डेटानुसार. हे म्हणजे काय, की के मीन्स क्लस्टरिंग. नेक्स्ट आपलं काय आहे? नेव्ही बायस. नेव्ही बायसमध्ये काय असणार? प्रोबॅबिलिटी बेस्ड क्लासिफिकेशन अल्गोरिदम. प्रोबॅबिलिटी आपल्याला चेक करायचं आहे. फॉर एक्झाम्पल बहुत आपल्याला समजेल की नेव्ही बायस म्हणजे काय आहे. ओके. इफ ईमेल कंटेन्स वर्ड्स लाईक ऑफर अँड फ्री, हाय प्रोबॅबिलिटी इट इज स्पॅम. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला प्रोबॅबिलिटी बघायचं आहे. आता समजा आपला मेल आहे. त्या मेलमध्ये आपल्याला ऑफर, फ्री असे कुठले नेम्स आले किंवा कॉन्ग्रॅच्युलेशन्स मोस्टली जर आपण शॉर्टलिस्ट वगैरे झालो तरी पण येतंय. पण हुर्रे, विनर असे काही आले, तर ते ईमेलला आपण ट्रेन केलो असतो मशीन लर्निंगच्या बेसिसवर. असे काही वर्ड्स जर दिसले, तर त्या वर्ड्सला तू डायरेक्टली काय कर, स्पॅमच्या बॉक्समध्ये तू टाक. सो हे प्रोबॅबिलिटीवर बेस्ड आहे. अंदाज लावणे. प्रोबॅबिलिटी काय म्हणजे काय, की बाबा आपल्याला प्रोबॅबिलिटी चेक करायचं आहे, की हे स्पॅम आहे की नॉट स्पॅम आहे. ओके. ऑफर फ्री असे वर्ड्स आले, की ते स्पॅममध्ये पडतात. हे आपलं नेव्ही बायस हे एक्झाम्पल आहे. ओके. सो कन्क्लुजनमध्ये काय आहे? मशीन लर्निंग डेटा अँड अल्गोरिदम्स uses to identify patterns and make intelligent predictions automatically. आपल्याला इंटेलिजंट प्रेडिक्शन्स करायचे आहेत ऑटोमॅटिकली युझिंग मशीन लर्निंग. ओके. सो हे आहेत आपले अल्गोरिथम्स, आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मशीन लर्निंगचं डेफिनेशन लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये कन्सेप्ट जे आपण बघितलं, इंजिनिअरचं वेनी आपण थिंक करून जे बघितलं, डेटा, फीचर्स, मॉडेल, ट्रेनिंग, प्रेडिक्शन, हे आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर ना आपल्याला अल्गोरिदम विचारले, तर आपल्याला लिनियर रिग्रेशन, लॉजिस्टिक रिग्रेशन, डिसिजन मेकिंग, के नियरेस्ट नेबर्स, के मीन्स क्लस्टरिंग आणि नेव्ही बायस, हे 6 अल्गोरिदम्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि पेपरमध्ये लिहायचे आहेत. अशा प्रकारे आपलं ह्या चॅप्टरचं फर्स्ट पॉइंट संपलेलं आहे, जे की आहे आपलं मशीन लर्निंगचं कन्सेप्ट आणि अल्गोरिथम्स. हे आपलं कव्हर झालेलं आहे फ्रेंड. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग काय आहे इन डिटेलमध्ये. ओके. नोट्स व्यवस्थित काढणे आणि स्वतःचे एफर्ट्स लावून अभ्यास करणे आणि समजून घेणे हे सगळ्यात मेन पॉइंट आहे. सो करून घ्यायचं आहे कंप्लीट. सो बाय बाय, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.